subscribe to our channel and press the bell icon. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, सर अब्दुल सत्तार खान यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत. 9th मराठी आंतरभारती शांती गीत प्रश्नोत्तर आणि स्वाध्याय करेंगे. प्रश्न पहिला, कोठे ते लिहून चौकट पूर्ण करा. सारे सुंदर जग पहावे. कोठे पहावे? क्षितिजाच्या पलीकडे. यान गतीने उड्डाण करावे. कुठे करावे? अवकाशात. योग्य पर्याय लिहा. दाही दिशात दुमदुमू डॅश गीत रे. शांती गीत शांतीचे गीत रे. खालील शब्दांना कवितेतील शब्द शोधा. सवंगडी, सोबती, निद्रा, झोप, विश्व, जग, सगळे, सारे. प्रश्न तिसरा, स्वमत. प्रस्तुत कवितेत कवीचे म्हणणे तुमच्या शब्दात लिहा. दाही दिशात शांतीचे गीत दुमदुमले या ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. विज्ञान आणि अध्यात्म यांच्या समन्वयाने शांती नांदेल या वाक्यातून व्यक्त झालेल्या विचाराविषयी तुमचे मत लिहा. पहिल्याचं उत्तर आहे, नवीन पिढीला आवाहन करताना कवी म्हणतात, क्षितिजाच्या पलीकडे झेप घ्या म्हणजे हे सगळे जग किती सुंदर आहे ते कळेल. बुडसटलेल्या विचारांच्या बंधनातून मुक्त होऊया. आपला आळस झटकून टाका. निद्रिस्त मनाला जागृत करूया. सर्व विकृती नष्ट करूया. सर्व मित्र पुढे गेले पण बदलांचा वेग ना अंगीकारल्यामुळे आपण मागे राहिलो. अवकाशयानाच्या प्रचंड वेगाने आकाशात झेप घेऊया. विज्ञान आणि अध्यात्म यांचा मेळ घालून दशादिशात आपण शांतीचे गीत गाऊया. नवविचारांनी प्रेरित होऊन आपण क्षितिजा पलीकडे झेप घेऊ. हे सुंदर जग पाहू. प्रश्न दूसरे का उत्तर है, विज्ञान माणसाच्या सुखासाठी निर्माण झालेले आहे, परंतु त्याचा उपयोग विध्वंसासाठी झाला तर ते गैर आहे. हिंसेमुळे अराजक निर्माण होते. माणुसकी लयाला जाते. अण्वस्त्रामुळे दहशत निर्माण होते. सगळीकडे अशांती निर्माण होते. म्हणून हे जग जर सुंदर करायचे असेल तर विज्ञानाला अध्यात्माची जोड दिली पाहिजे. विज्ञान व अध्यात्म यांचा मेळ घातला तर सर्व जगात शांती नांदेल. दाही दिशात शांतीचे गीत दुमदुमेल असा अर्थ कवींना अभिप्रेत आहे. तिसऱ्यांचं उत्तर आहे, विज्ञानामुळे भौतिक सुखांची प्राप्ती होते तर अध्यात्म हे आत्मशुद्धी करण्याचे साधन आहे. अहंकारामुळे विज्ञानाचा गैरवापर होऊ शकतो. म्हणून अहंकार नष्ट करणारे अध्यात्म अंगीकारायला हवे. विज्ञानाने तयार केलेले शस्त्र आंधळे असते, म्हणून त्याला वापरणारी दुबुद्धी विवेकी करण्यासाठी अध्यात्माची अत्यंत गरज आहे. काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ व आळस हे माणसाचे 6 शत्रू आहे. त्यामुळे माणूस हिंसक होऊन विज्ञानाचा दुरुपयोग करू शकतो. त्यामुळे या 6 शत्रूंना काबूत ठेवणाऱ्या अध्यात्माची जोड विज्ञानाला आवश्यक आहे. यांच्या समन्वयाने जगात शांतता नांदेल. भाषाभ्यास, विरामचिन्ह लिहा. खालील वाक्य वाचा व अभ्यासा. आवडले का तुला हे पुस्तक? जया म्हणाली, तो हो, जेवणानंतर मी सर्व गोष्टी वाचणार आहे. वडील म्हणाले, ज्ञानेश्वरी कुणी लिहिली तुला ठाऊक आहे का? वरील संवाद वाचताना वाक्य कुठे संपते, प्रश्न आहे की उद्गार हे काहीच कळत नाही, कारण या वाक्यात विरामचिन्ह नाही. बोलताना, काही विधान करताना, प्रश्न विचारताना, आश्चर्य, हर्ष, क्रोध आदी भावना व्यक्त करताना माणूस त्या ठिकाणी कमी अधिक वेळा थांबतो. म्हणून तोच अशा लिहून दाखवताना वाचकालाही कळावा यासाठी विरामचिन्हाचा वापर केला जातो. वरील वाक्यांचा योग्य विरामचिन्ह वापरा. विरामचिन्ह व त्यांचे नावे खालील तक्त्यावर लिहा.
विरामचिन्ह पहिला आहे उद्गार चिन्ह, दुसरा आहे स्वल्प विराम, तिसरा आहे दुहेरी अवतरण चिन्ह, चौथा आहे पूर्ण विराम आणि पाचवा आहे प्रश्नचिन्ह.